रामकृष्ण हरी. आपण ज्ञानेश्वर माऊलीचा हरिपाठ जेव्हा म्हणतो तर त्या हरिपाठाच्या सुरुवातीला आपण एक तुकाराम महाराजाचा अभंग घेतो. तर तुकाराम महाराजाचा जो अभंग आहे तर त्या अभंगामध्ये तुकाराम महाराजाने विठ्ठलाचे सगुण रूप दर्शवण्यासाठी हा अभंग लिहिलेला आहे. आणि या अभंगातून विठ्ठल भक्तासाठी एक सुंदर आणि प्रेमळ दर्शनी रूप या ठिकाणी तुकाराम महाराजांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर यामुळं काय होतं माहीत आहे का, या अभंगामुळं की भक्त आणि वारकऱ्याच्या मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती जागवते. आणि म्हणून हा जो अभंग आहे तो हरिपाठाच्या अगोदर घेतला जातो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनी या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. खरं जर पाहिलं तर तुकाराम महाराजांनी स्वतः निर्गुण भक्ती केलेली आहे, परंतु समाजाला भगवंत दाखवायचा तर सगुण रूपात असायला हवा. आणि म्हणून त्यांच्या विचारामध्ये त्यांच्या भावविश्वामध्ये जो दिसणारा पांडुरंग आहे तर त्या पांडुरंगाचं हे अभंगातून त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर पंढरपूरच्या पांडुरंगाचा विषय निघाला की तुकोबाराय यांचा हा अभंग गुणगुणताना आपण पाहतो आणि विठुरायाचे सगुण रूप आपल्या डोळ्यासमोर येते. तर सुंदर ते ध्यान असं जेव्हा म्हटलं जातं तर सुंदर असे सावळे रूप विठ्ठलाचे विटेवरी उभा. विटेवरी म्हणजे जे वीट आहे, जे नामदेव महाराजांनी आईवडिलाची सेवा करत असताना ते येऊ शकले नाहीत आणि म्हणून त्याने पांडुरंगाला सांगितलं की तू थांब या विटेवरती. आणि म्हणून त्या विटेवरती उभा आहेत असलेले पांडुरंग, त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि त्यांच्या कासे पितांबर, कासे म्हणजे कंबर आणि पितांबर म्हणजे पिवळे वस्त्र, तर त्यांच्या कमरेभोवती पितांबर नेसलेले आहे. असे सोज्वळ सात्विक रूप भक्तांना नेहमीच आवडते. त्यांच्या कानात मत्स्य आकाराची कुंडली आहेत. तर मत्स्य आकाराची ही जी कुंडली आहेत याची पण एक गोष्ट आहे. तर एक मासे पकडणारा जो व्यक्ती आहे त्याला असं वाटलं की हा किती सुंदर मासे आहेत, हे आपण विठ्ठलाला द्यावेत. पण त्याला कोणीही मंदिरामध्ये जाऊ दिलं नाही. विठ्ठल स्वतः बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी मग ते मासे घेतले, म्हणजे मत्स्य आकाराची कुंडली त्यांनी त्यांच्या कानामध्ये घातली. अशी एक म्हणजे कहाणी त्यामागची आहे. तर त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. त्यांचं सोज्वळ आणि सुंदर रूप आहे जे भक्तांना नेहमीच आवडतं. आणि त्यांच्या कानामध्ये मत्स्य आकाराची कुंडले आहेत. गळ्यामध्ये कौस्तुभरत्न आहे, म्हणजे कौस्तुभरत्न एक खूप अगदी छान आणि सुंदर असं रत्न आहे ते त्यांच्या गळ्यामध्ये आहे. आणि पांडुरंगाचे सावळे रूप असले तरी हा सगळा शृंगार त्यानं खूप शोभून दिसत आहे आणि पांडुरंग खूपच सुंदर दिसत आहे. तर विठुरायाचे हे रूप पाहून तुकाराम महाराजाची जी अवस्था झाली की माझ्या पांडुरंगा, हे माझ्या देवा, ती किती सुंदर दिसतो आहेस. आणि अगदी तुकाराम महाराजसुद्धा पांडुरंगाच्या या रूपावरती ते मोहित होऊन गेले. आणि त्याचप्रमाणे त्याने मग ह्या अभंगातनं जे वर्णन केलेलं आहे पांडुरंगाचं, खरंच खूपच सुंदर असं पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे. आणि हे जे तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे तर जसं तुकाराम महाराज विठ्ठलाच्या रूपामध्ये ते मग्न झाले, त्यांनी ईश्वराची प्रार्थना केली, तशा प्रकारे आपण पण विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये मग्न होऊया आणि विठ्ठलाचं ते सुंदर रूप आपण आपल्या मनामध्ये साठवून ठेवूया. खरं जर पाहिलं तर जेव्हा कोणताही भक्त अगदी तासनतास लाईनमध्ये उभं राहतो आणि पांडुरंगाचं दर्शन करायला जेव्हा पांडुरंगाच्या जवळ जातो तर पांडुरंगाच्या जवळ गेल्यानंतर तो अगदी डोळे मिटून पांडुरंगाला नमस्कार करतो, जणू काही
तुकाराम महाराजांनी सांगितलेलं हे सुंदर वर्णन प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये आहे आणि तेच रूप पांडुरंगाचं आहे असं म्हणतो. डोळे मिटतो. समोर उभा राहिलेला पांडुरंग प्रत्यक्ष पांडुरंग आणि त्याच्या हृदयात असलेला पांडुरंग हा एकच पांडुरंग आहे. आणि तुकाराम महाराजाच्या या अभंगामुळं पांडुरंगाच्या सुंदर रूपाचं वर्णन आज आपण आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवूया आणि आपण पांडुरंगाची भक्ती करूया, पांडुरंगाचं नामस्मरण करूया. आणि म्हणून हा हरिपाठाच्या सुरुवातीचा जो अभंग आहे तर हा अभंग खूपच सुंदर पांडुरंगाचं वर्णन आहे, ते आपण मनात साठवूया. रामकृष्ण हरी.